बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ह्याच्यात मी आज एक वेगळीच रेसिपी शेअर करणार आहे। इकडे आहे हे चण्याचं पीठ। ह्यात घालूया थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि ही आल्या लसणाची पेस्ट। या चिंचेच्या पाण्यामध्ये थोडंसं घालूया गूळ आणि ते वितळवायचं आहे। कोरिएंडर पावडर घालूया आणि ही आहे जिरा पावडर, गरम मसाला। आता चिंचेचं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे। माझ्याकडे ही बीटरूटची पानं आहेत, तर हे मिश्रण आता मी ह्या पानांवर लावणार आहे। अशी पानं मी एकमेकांवर रचल्यात। आता ह्याची एक वळकटी बनवायची आहे, म्हणजे एक रोल बनवायचा आहे। तर असा रोल बनवून मी त्याला धाग्याने बांधलेला आहे इकडे, आणि आता हा रोल आपल्याला 10 मिनिटं वाफवायचे। अशीच मी दुसरी सुद्धा पानं अशी रचली आहेत। आता ही पानं एकदम छोटी होती, पण त्याचा उपयोग असा केला तर घरातले जे पिकी इटर्स असतात ते खाऊ शकतात असा पदार्थ। तर अशी 10 मिनिटं वाफवायची आहे। ही छान वाफवली गेली आहे 10 ते 15 मिनिटं, आणि थंड झाल्यानंतर मी हा कुकर उघडला आहे। आता ह्याला तुम्ही छोट्या छोट्या वड्या कापून त्याला फ्राय करायच्या आहेत। तर ही आता मी अशी बीटरूटची ही वडी तळलेली आहे। छोट्या छोट्या वड्या झालेल्या आहेत, पण घरातल्या पिकी इटरसाठी त्या चांगल्या आहेत। तर अशा छानशा बीटरूटच्या पानांच्या वड्या तयार आहेत। छोट्या छोट्या वड्या आहेत, पण बीटरूटच्या पानांचा आपण असा उपयोग करू शकतो।